श्रावणी एंटरप्राइजेज बिल्डिंग मटेरियल सप्लायर और ट्रांसपोर्टर प्रोपराइटर मिथिलेश चन्ने, मोबाइल नंबर 9420770077। पार्थचर समाचार को उनकी चौथी वर्षगांठ के उपलक्ष्य में हार्दिक शुभकामनाएं। पार्थचर समाचार की चौथी वर्षगांठ पर ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडल चंद्रपुर और डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकुम चंद्रपुर की तरफ से मैं सुशील कपूर आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। आज दिनांक 15 अप्रैल 2025 को कांग्रेस के विधानसभा के विरोधी पक्ष नेता विधायक विजय वड्डेदीवार की मीट द प्रेस चंद्रपुर में आयोजित की गई, जहां उन्होंने खुलकर पत्रकारों के सभी सवालों के जवाब दिए और भाजपा में चल रही गुटबाजी पर चुटकी भी ली। आइए देखते हैं उन्होंने क्या कहा। सण संपलेत आणि पुढच्या वर्षीच्या नवीन सणाची प्रतीक्षेत आजचा हा मीट द प्रेसचा कार्यक्रम होतोय। कारण मला ज्यावेळेस प्रशांतजींनी या संदर्भात मला विचारलं त्यावेळेस बरेच दिवस झाले जुन्या इमारतीमध्ये आलो, नव्या इमारतीमध्ये यायची इच्छा होती आणि ती तुमच्या अध्यक्षांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली। दुरून बघत होतो, आता आम्हाला ही इमारत आणि सत्ता दुरूनच बघण्याचा योग आहे। पण की गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण राजकीय करिअर माझं गेलं। त्यावेळेस एकच जिल्हा होता, मी चंद्रपूरवरून गडचिरोलीला मावशीकडे शिकायला गेलो त्यावेळेस। आणि वडील अगदी चौथ्या वर्गात असताना माझे वडील गेले म्हणजे त्यांच्यावर विषप्रयोग झाला। सरपंच होते गावचे 10 वर्षापासून, त्यामुळे परिस्थितीनुसार मला गाव सोडावं लागलं आणि गडचिरोलीला आसरा घ्यावा लागला। सुरुवातीला काही काळ मी NSY मध्ये सुद्धा काम केलं, नंतर मग शिवसेनेमध्ये प्रवेश केला। सगळा परिचय तुमच्या पटलावर आहे। पण जनतेची साथ आणि लोकांचा आशीर्वाद यामध्ये गेली 3 दशक मी सातत्यानं राजकीय क्षेत्रामध्ये मागे वळून बघितलो नाही आणि मागे वळून बघायची संधी सुद्धा मला जनतेने दिली नाही। तो सर्व प्रकारे मला जनतेचा आशीर्वादच होता असं मी म्हणेन। मग हे दोनही जिल्ह्यात 3 दशकापासून झालेला बदल हा सगळा आपल्या पुढे दिसतोय आणि त्या सगळ्या बदलामध्ये मी स्थिर पत्नी म्हणून उभा आहे, या सगळ्या बदलांचा साक्षीदार म्हणून। याचं कारणही सांगतो की राजकीय क्षेत्रामध्ये माणसं येतात आणि थांबतात, लोक थांबवतात, पण माझ्या नशिबी मात्र तो योग लोकांनी आणलेला नाही आणि पुढेही आणणार नाही असा मला विश्वास आहेच। 2 जिल्ह्यामध्ये झालेला बदल, मग 82 मध्ये या जिल्ह्याची निर्मिती झाली, चंद्रपूर वेगळा झाला, गडचिरोली असे 2 जिल्हे झाले आणि माझं कार्यक्षेत्र त्यानंतर गडचिरोली राहिला। गडचिरोलीमध्ये सगळ्या पार्लमेंटपासून तर असेंब्ली सगळ्या रिझर्व्ह असल्यामुळे मी पहिल्यांदाच 2004 मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये मी निवडणूक लढली आणि पहिल्यांदाच यश मिळालं। अत्यंत कमी मताने मिळालं, पण मला गडचिरोलीमध्ये राहणारा आणि विधान परिषदेचे कामदार म्हणून पहिल्यांदा लढल्यानंतर तिथे सिटिंग आमदार होते, त्यांना त्यांच्या विरोधात मी लढून जिंकलो। असं बाय इलेक्शन झाले, तिथे पण मला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला। अशा 6 विधानसभा सलग, म्हणजे बाय इलेक्शन घेतली की 6 विधानसभा मी नियम सलगपणे जिंकत आलेलो आहे आणि विधान परिषद एकदा, म्हणजे असं 7 वेळा विधिमंडळामध्ये निवडणुका जिंकण्याचा योग
मला मिळालं. खरं तर शिवसेनेतून मी ज्यावेळेस नारायण राणेंच्या बरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस नारायण राणे साहेबांनी वेगळी भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पण मी, कारण माझं मूळ घराणं हे काँग्रेसचं होतं, माझे वडील काँग्रेसचे होते आणि त्यामुळे मी विचार केला की विदर्भात आणि आपल्या मूळ ठिकाणी ठीक आहे प्रवास झाला, कारण त्याला कारण असतात. कदाचित वाया शिवसेना गेलो नसतो तर मी कदाचित नेताही झालो नसतो. कारण काँग्रेसची स्पर्धा इतकी मोठी असते की नवीन व्यक्तीला आपला बस्तान बनताना आणि राजकारणात स्थिर होताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे माझा प्रवास तिकडनं आला आणि मला सुद्धा काँग्रेसने भरभरून पदं दिली. दोनदा अल्प कालावधीमध्ये साठी असताना कालावधीसाठी का असे ना, पण मी दोनदा विरोधी पक्षनेता आणि विविध पदावर काम केलं आहे, उपनेता म्हणून काम केलं आहे. आता मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही, पण मला विधिमंडळाचा काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून माझ्या हायकमांडनी, खरगे साहेबांनी, राहुलजींनी नियुक्ती केली आणि तो विश्वास टाकला. खरं तर मी माझा मूळ विषय म्हणजे मी ओबीसी चळवळीसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे. ओबीसीचे प्रश्न घेऊन लढण्याचं काम मी त्यावेळेस सुरू केलं होतं. आमच्या काही हितचिंतकांना ते रुजलं नाही, परंतु मला आता दिल्लीच्या हायकमांडनी सांगितलं की वडेट्टीवारांची भूमिका त्यावेळेची बरोबर होती आणि आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जुना इतिहास वगळला तरी आत्ताचा 24 मध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत असेंब्लीच्या, त्यामध्ये सगळे चित्र पाहिलंय आपण की मराठा वर्सेस ओबीसी हे जे वातावरण झालं आणि त्यातून आम्ही कुठलीही भूमिका घेण्यामध्ये समर्थपणे कुठली भूमिका घेऊ शकलो नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्यापासून मराठा समाज पाहिजे तेवढा जोडला नाही आणि ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आमच्यापासून दूर गेला. त्यामुळे प्रचंड नुकसान पक्षाचं झालं आणि आम्ही काही लोक फार हवेवर होतो की पार्लमेंटमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मोठं यश मिळालं, त्यामुळे आम्हाला वाटलं की आता असेंब्लीमध्ये सुद्धा मिळेल आणि त्यात काही गोंधळही झाला की पार्लमेंटच्या निवडणुका मागे आम्हाला यश मिळाल्यानंतर असेंब्लीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकार्याने जी भूमिका किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं म्हणजे ते तर आता सगळ्यांच्या पुढे आहे. कारण मी त्यावर अधिक बोलण्यापेक्षा माझ्या माहितीमध्ये जी उपलब्ध आहे, माझ्याकडे माहिती आणि सगळे याच्यावर उपलब्ध, सगळे वेबसाईटवर ECIच्या आत्ता आहे. 2019 ते 24 मध्ये साधारणतः मतदार वाढले ती संख्या होती प्रत्येक मतदारसंघामध्ये 5 वर्षात वाढलेली मतदारसंख्या ही 15 ते 18,000 20,000 पर्यंत होती 5 वर्षामध्ये. काही मतदारसंघामध्ये 22,000 ती वाढलेली आम्ही पाहिली. परंतु पार्लमेंटच्या निवडणुका झाल्यानंतर 5 महिन्यामध्ये जवळपास 188 मतदारसंघामध्ये ॲव्हरेजमध्ये 5 महिन्यामध्ये ही मतदारसंख्या 25 ते 30,000 22 ते 30,000 ही कशी अचानक आली याचं गणितच काही जुळत नाही. अर्थात हा आरोप होईल, कोणी म्हणतील की निवडणुका हरल्यामुळे असं स्टेटमेंट करतील, पण ते तुम्ही सगळा रेकॉर्ड तपासला 187-88 मतदारसंघामध्ये 5 महिन्यामध्ये 25,000 मतं वाढतील कशी? कारण 5 वर्षामध्ये 25,000 मतं वाढली नाही, पण ते सगळ्या ठिकाणी हा प्रयोग आम्हालाही कळला नाही आणि आम्ही गाफील राहिलो. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की या निवडणुकामध्ये खरं तर पूर्णतः सत्तेचा वापर जिंकण्यासाठी करते तो सगळ्यात झाला. अर्थात सगळेच करतात, पण त्यापेक्षा तो फार प्रभावीपणे त्यांनी केला असं मी मला मुद्दाम हा शब्द वापरतो, त्याला जगलरी किंवा इतर शब्द वापरत नाही. प्रभावीपणे केला म्हणजे पोलिसांच्या गाड्यामध्ये सत्ताधाऱ्यांचे पैसे जर जाऊन पोहोचत असतील तर तो प्रभावीच ठरतो आणि तो प्रभाव तिथे दिसला.
हे आत्ता सगळे आमच्याकडे माहिती उपलब्ध आहे. अर्थात ते निवडणुकांच्या कालावधीमध्ये आम्ही निवडणुका टार्गेट होऊन करत असतो, पण विशेष करून जे आता सगळा आपण पाहतोय चंद्रपूर जिल्ह्यातला, आता मी चंद्रपूर जिल्ह्याचं स्थायी झालं, गडचिरोली जिल्ह्याचा आता मी अस्थायी आहे असं म्हणतो. अस्थायी मीन्स तिथे आता माझं कार्यक्षेत्र हे गडचिरोलीपेक्षा चंद्रपूरकडे अधिक माझं लक्ष आहे, कारण या जिल्ह्याचा मी आमदार आहे. म्हणजे मूळ भूमीचा, जन्मभूमीचा आमदार आहे. कर्मभूमी गडचिरोली राहिली माझी. आणि मी हे सगळं बघत असताना काही काळ या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. जी आवश्यक होती ती कामाला मार्गी लावण्याचं कामही मी केलं, काही कामं राहून गेली. आता तुम्ही बघताय की एक सुंदर गेस्ट हाऊस जे होते आहे, ज्याला किल्ल्याचं स्वरूप आहे, ती कल्पना माझी. ते मीच भूमिपूजन त्याचं केलेलं होतं, निधी मी उपलब्ध करून दिला होता. जे आता नवीन गेस्ट हाऊस होत आहे, कदाचित तुम्हाला पाहायला बाजूचं एक सुंदर असं, म्हणजे त्यामध्ये जे काही प्लॅन केलं आहे त्याच्यात आम्ही म्हणजे त्याला किल्ल्याचं स्वरूप, हे गडचिरोलीचं आपल्या चंद्रपूरचं जे ऐतिहासिक वैभव आहे ते तिकडे आलेल्या लोकांना दिसावं. आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील, दोनही जिल्ह्यातील ज्या ऐतिहासिक वारसाबरोबर इथे जे काही आपल्याकडे ताडोबासारखी जी आहे आणि स्थळं आहेत त्याचे सुद्धा तिकडे दर्शन व्हावे. आपल्याकडे पूर्णतः त्यामध्ये माझी कल्पना मी मांडत असताना एक तिकडे आपल्या जिल्ह्याची संपूर्ण वैभव दाखवणारं एक संग्रहालय आम्ही त्यामध्ये छोटंसं ठेवायचा निर्णय घेतला. ते बांधकाम आता पूर्णत्वास होत आहे, मला वाटतं पूर्ण होईल त्यावरती नंतर आपल्याला कळेल. जी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे ती मी मंजूर करून दिली होती, त्याचंही भूमिपूजन माझ्याच हस्ते त्यावेळेस झालेलं होतं. हे दोन महत्त्वाची कामं मला कोरोना कालावधीमध्ये 18 महिने आमचे कोरोनामध्ये गेले, एकूण 27 महिन्याच्या कालावधीमध्ये. आणि 18 महिने त्याच्यामध्ये गेल्यामुळे एक 7-8 महिन्याचा कालावधीच आम्हाला काम करायला मिळालं. आता काही लोक श्री जैन सेवा समिति संचालित विद्या निकेतन स्कूल और जूनियर कॉलेज और अध्यक्ष श्री राज पुगलिया जी की ओर से पार्थशर समाचार को उनकी चौथी वर्षगांठ पर हार्दिक शुभकामनाएं। चंद्रपुर के प्रतिष्ठित बिल्डर नीलावर बिल्डर्स की ओर से पार्थशर समाचार को चौथी वर्षगांठ के उपलक्ष्य में हार्दिक बधाई और शुभकामनाएं।